नमस्कार, मी रोहित पवार नुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। स्पिती व्हॅली टूरचा हा आपला तिसरा व्हिडिओ असेल। आपण आहोत चिटकुल गावामध्ये आणि हे भारताचं शेवटचं विलेज आहे। तर आपण इथे कसं पोहोचलो हे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल। आपण कॅम्पसाईटवर स्टे केलेला। मी व्हिडिओ मुद्दामूनच रॉ ठेवतोय कारण की माझ्यासोबत तुम्ही पण ही जी जर्नी आहे ती एक्सप्लोर केली पाहिजे। सो चलो, गुड मॉर्निंग। ही आपली कॅम्पसाईट आणि हा व्ह्यू 6:15 वगैरे झालेत। झोपेतनं उठलोय हा व्ह्यू बघायला। ते बघा क्लाउड फॉर्मेशन कसं झालंय, ते भारी आहे। आता वाटतंय ना कुठेतरी आलोय। वर, हा तिथे वर बर्फ दिसतोय। बाय द वे, आपण भारतातल्या शेवटच्या गावामध्ये आहोत किंवा मग बॉर्डर शेअरिंग विलेज, ह्याच्या पुढे चायना आहे। वॉटरफॉल बघा ना, तिथे बर्फ खाली आलाय असं वाटतं। चला, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। चहा आलेली आहे आणि चहा आणि टोस्ट, ते पण एवढ्या भारी व्ह्यू सोबत, प्लस सॉस। सॉस पण यस, सॉस मध्ये बुडवायचं आणि चहा मध्ये बुडवून खायचं। टोस्ट। चला, झोप झाली का व्यवस्थित? एकदम मस्त खतरनाक। बाकी काय बोलू नका। यांनी ऐकलं वाटते। चला, आता अजून पण सकाळी आपण दाखवलंच तुम्हाला, अजून पण आहेत। मी सकाळी 6ला यांना पण उठतो। बाकी तर आता हे बघा फॉग वगैरे आहेच। आता वाजलेत 9। आता थोडंसं चहा नाश्ता करूया आणि मग जाऊया। चला, काका आपल्यासाठी आहे ना खास पुरी भाजी घेऊन आले। हा हा, आणि विथ व्ह्यू प्लस लोणचं पण आहे। पहाडी लोणचं प्लस हे टेंट, ज्याच्यात खूप मस्त झोप आली आम्हाला। एक नंबर स्टे होता, एक नंबर। रात्री बॉनफायर पण होतं। हा, हे बघा बॉनफायर पण होतं, पण प्लॅस्टिकला अवॉइड करा, ते कोणीतरी आता टाकलं। सर जी, आपका नाम? दिलीप नेगी। दिलीप नेगी सर का ये कैंप साइट है। सो ये कब तक चालू रहता है? सर ये हम लोग अप्रैल 1 में स्टार्ट करते हैं और अक्टूबर एंड तक ये हमारा चलता है सर। अच्छा जी, ओके, किसी को आना रहेगा तो ये नंबर पे कांटेक्ट कर सकते हैं। जी सर, जी। बहुत अच्छा सर्विस था, थँक यू। थैंक यू सर, आप लोग का बहुत बहुत धन्यवाद। ऑल द बेस्ट। थँक यू। चला, आपली बस पण आली आहे। ॲक्च्युली काल रात्री 2 कॅम्पसाईट होत्या। तर पहिली जी कॅम्पसाईट होती ती रिव्हर साईड होती आणि दुसरी कॅम्पसाईट आपण वरच्या साईडला। तर इथे थांबलेलो, याचे नंबर वगैरे तुम्हाला हवे असतील तर डायरेक्ट मिळून जातील। दुसरी गोष्ट, आपण ज्या विलेजमध्ये आहोत ते आहे चिटकुल किन्नारमध्ये आणि हे लास्ट विलेज आहे। याच्या पुढे एक चेकपोस्ट आहे 2 किलोमीटरवर आणि सध्या 20-22 किलोमीटर पुढे तुम्हाला जाऊन देतात व्ह्यू बघायचा असेल तर। तसं काही आहे नाही, पण एक पुढेपर्यंत तुम्ही जाऊ शकता कारण ह्याच्या पुढे डायरेक्ट चायना बॉर्डर आहे। आता काय प्लॅन आहे ते तुम्हाला सांगतो। चला, काल रात्री आपण पहिलं या कॅम्पसाईटला आलेलो। सो इथे आहे ना लोक डिवाईड झाली, आपल्या या 2 बस आहेत। तर अर्धी लोक इथे थांबलेली आणि अर्धी आपण वर गेलेलो। सो आता तुम्हाला दाखवतो इथलं जे व्ह्यू आहे ते नदीचा। हे बघा, ही आहे कॅम्पसाईट आणि कॅम्पसाईटच्या बाजूलाच आहे ही नदी। हे बघा, आपण तिथे वर होतो, आता खाली आलोय। सो ही नदी, सगळे फोटो काढतात। हे डायरेक्ट हिमालयातलं पाणी आहे, चायनावरून येतं। सो पाणी थंड तर आहे, गढूळ पण आहे, पाऊस पडतो ॲक्च्युली, मध्ये 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 शिंपडतोय। ही जी कॅम्पसाईट आहे ती आहे बसपा रिवर कॅम्पसाईट। सो ही चिटकुलमधली खाली आहे कॅम्पसाईट जिथे बाकीची लोक थांबलेली, आणि इथे खूप सुंदर असा हा ब्रिज आहे
इथे पण तुम्ही फोटोज काढू शकता. आम्ही काही फोटोज आहेत ते क्लिक केलेत मस्त. नदी बघा खूप भारी. आता आम्हाला असं वर चालत जायचं. इथे वर ढाबा आहे, आपण तिथे चाललोय. ज्या बसेस आहेत त्या जेव्हा आपण ढाब्यावर पोहोचू आपण थोडा नाश्ता वगैरे करणार आहोत. आणि तो ढाबा इथला सगळ्यात शेवटचा ढाबा आहे. हे बघा आपली बस वर चाललेली आहे. जाने दो जाने दो जाने दो. डायरेक्ट डायरेक्ट. आपली बस चालली आहे वर. किती खाली आलेलो बघा आपण. दुसरी बस इकडे आहे, त्याच्याने आता मी वर जाणार आहे. मला वर चढायला आता कंटाळा आला. सो तसं तर बाकी सगळे लोक वर चालत चालत वर गेलेत. बसपा रिवर बसपा. आपण बस पार्क केली आणि थोडंसंच पुढे चालत चाललोय. लास्ट ढाबा तिथे. मॅगी खाऊया का? हो, वातावरण पण मस्त झालंय. गरम मॅगीची गरज आहे. किंवा मग पराठा भेटला तर पराठा खाऊया. बघूया आता. हेवी नको जास्त, मॅगी बरी पडेल. आपण आहे ना आता हिंदुस्तान का आखरी ढाबा चितकुल हा इथे खाली ढाबा आहे. सो आता आपण काही खाली जात नाही आहे कारण ऑर्डर आपण दुसरीकडे दिलेली आहे. तर ते तुम्हाला इथूनच दाखवतो. आणि हिंदुस्तान का आखरी पोस्ट ऑफिस ये भी इधर आगे आहे. तर मग इथे पुढे पोस्ट ऑफिस आहे. याच्या पुढे गाव नाही आहे. सो याच्या पुढे चायना बॉर्डर येते. आम्ही सगळ्या ठिकाणी फोटो काढतोय. वैभव.मेसे यांच्या पेजवर तुम्हाला ते फोटोज वेळोवेळी लाईव्ह अपडेट मिळतील. आता इथे मला वाटतं अजून होमस्टेज वगैरे झाले आहेत. पुढे होमस्टे आहेत, तिथे पण फूड वगैरे तुम्हाला मिळेल. आता थोडं आपण चिटकुल गाव एक्सप्लोर करतोय. चिटकुल आहे ते छत्रीतला इथे एक सुंदर मंदिर आहे. तर कॅम्पसाईटवाल्याने आम्हाला सांगितलेलं की मंदिर तुम्ही बघू शकता. आता आतमध्ये जायला मिळेल की नाही माहीत नाही, पण बाहेरून नक्कीच सुंदर दिसतंय. चला आता आपण जे मंदिर आहे ते बघूया. मागे मस्त धुकं पसरलेलं आहे. आपण 4.5 नाही 11,500 मीटरपेक्षा पण वर आहोत. हे बघा मंदिर तर आता बंद आहे. खूप सुंदर मंदिर आहे. आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. आतमध्ये म्हणजे तिथे वर जाऊन दाखवतो. सोबतच हे बघा मस्त माउंटेन आहे. आता आतमध्ये बघूया. आता आपण थोडंसं पुढे चाललो आहे. इथे एक पवनचक्की आहे जी पाण्यावर चालते, तर ती बघूया. ॲक्च्युली जर फिरायला येत आहे ना तर थोडंसं लोकल गाव वगैरे आहे ना एक्सप्लोअर करा. तुम्हाला दिसेल वेगळी संस्कृती दिसेल. लोकांचं राहणीमान. इथे सगळी लाकडाची घरं आहेत. हे बघा पानचक्की. सो इथे ना जे असं हे धबधब्याने जे पाणी येतं, धबधबा किंवा ओढा बोलू शकतो, वरून डोंगरातनं पाणी येतं आहे तर ते फोर्सनी येतं. तर इथे ते चक्र आहे आतमध्ये, ते फिरतं आहे आणि इथे ती गिरणी चालते. सो बेसिकली पहिल्याच्या टायमामध्ये ह्याच गोष्टी सगळ्या चालायच्या. त्याच्यावरच म्हणजे दळण दळली जायची. इवन लाईट पण निर्माण होऊ शकते. आता माझं काही चुकत असेल तर तुम्ही सांगा. बेसिकली ही गिरणीच आहे. म्हणजे ते दिसतंय पीठ वगैरे तर दिसतंय. म्हणजे असा तो कुंडा असतो ना तर तो दिसतोय. हे बघा आता वर आलो आपण. तो इथे गिरणी आहे. आतमध्ये जी काय मोटर बिटर बसवली असेल ती. आणि हे बघा इथून वरून त्यांनी पाणी आणलं आहे. म्हणजे जुगाड केलं आहे पत्रा वगैरे जाऊन. हे पाणी असं खाली येतं आहे.
आणि खालचं तर तुम्हाला मी दाखवलंच. हे बघा, आम्ही रिक्वेस्ट केली त्यांना तर त्यांनी आम्हाला ओपन करायला सांगितलं. सो आपलं जे जातं असतं ना तर त्याच सिस्टीममध्ये आहे. बेसिकली हे जातंच आहे, जात्यावर पीठ दळतो ना ते आहे. चला आता आपण वर आलो आहे. इथे ती पानचक्की होती. इथे एक असं काहीतरी स्ट्रक्चर आहे लाकडाचं, लाकूड आणि दगड वापरून केलेलं आहे. आणि हे बघा अख्खं गाव इथून आपल्याला दिसतंय. त्या साईडला पुढे आहेत ना कॅम्प साईट्स आहेत आणि त्याच्या पुढे चायना आहे. तरी पण लांब आहे, 50-1 किलोमीटर असेल. पण गाव असं म्हणाल ना तर हेच आहे, हे शेवटचं गाव आहे. आता आपण इथून खाली आलो. हे बघा इथल्या ज्या बायका आहेत ना, हे जे पाणी आहे ते त्यांनी मस्त मॅनेज केलं आहे. आणि त्या पाण्यामध्येच जे काय जे आपल्या घरचे जे रेग्युलर गोष्टी असतात, कपडे धुणं असेल म्हणा किंवा पिण्याचं पाणी पण हेच आहे, पण ते वरून येतं. वर टाक्या आहेत त्यांच्या, त्या टाक्यांमध्ये स्टोअर होतं आणि ते पियायला यूज करतात. आणि जे खालचं पाणी आहे ते घरच्या रोजच्या यूजसाठी आहे. चला आपल्याला पोस्ट ऑफिस पण मिळालं आहे, भारतीय डाकघर. याचा पिनकोड आहे 172106. शेवटचं पोस्ट ऑफिस. याच्या पुढे काय नाही. सो इथपर्यंत जे 172106. आता आपण रिटर्न जर्नी चालू केली. आपली बसवाले वाट बघतात. पण काय आता तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून आपण एकदम आतमध्ये वगैरे गेलो. व्हिडिओ काढत आपण ह्या कॅम्पसाईटवर थांबलेलो. म्हणजे आम्ही नाही, आम्ही तर इथे वर होतो, पण बाकीचे या कॅम्पसाईटवर थांबलेले. चला थोडीशी इथून मॅगी आणि कॉफी सांगितली. ब्लॅक कॉफी, मी व्हाईट कॉफी. आणि या व्ह्यू सोबत पहाडो की पहिली मॅगी. या अंडा मॅगी आहे बाय द वे. कसं आहे मैसे? गणपती बाप्पा मोरया. चला आता फायनली निघालोय दुपारच्या 1 वाजता. सगळे चहा नाश्ता काय करायचे ते सगळ्यांनी एकदाच करून घेतलंय. जेवणाचं आता माहीत नाही आम्हाला, पण आता व्ह्यू भारी येणार आहे इथून. सो चिटकुल मधून निघतोय आपण.
बस आली आहे आणि आपण आहोत रक्षममध्ये. रक्षममध्ये आपण खाली चाललोय, इथे खाली रक्षम. हाय हॅलो. हॅलो. फायनली आम्ही पोहोचलो रक्षमला पोहोचलोय फायनली. तुम्ही पण बघायला चला. हे छोटं पार्सल. छोटं पार्सल स्पर्श हाय कर. हाय कर. अरे तो लाजतो कॅमेराला. उचल नाही चालायचंय. उचलून काय. चला आपण खाली उतरून आलोय. रक्षमचा ब्रिज, तिथे फोटोज वगैरे काढायचे आहेत आपल्याला, म्हणून आपण थांबलोय. अगदी 20-25 मिनिटाचा हॉल्ट आहे. फोटोज काढून आपण जाणार आहोत. बघा लोकेशन बघा. आपण जी नदी होती, जी आता येताना जी व्हॅली बघत आलो, सगळं जे पाणी आहे त्याचं एकत्र खाली येतं, सगळ्या डोंगरांचं पाणी. हे बघा इथे वर बघा मस्त ढग आले. डोंगर पण दिसत नाही आहे मागचा, या साईडला बघा. चला आता आपल्याला इथे फोटोज काढायचे आहेत. हे बघा आपण आता रक्षममध्ये आहोत आणि ही आहे बसपा रिव्हर. तुम्हाला शॉर्ट्स दाखवले. आता फोटोज वगैरे काढायला आपण थांबलोय. हे कुठे चालला तू. गावी चालला. बाय तर कर. तो लाजतो, खूप लाजतो, त्याला कॅमेरा नाही आवडत. एक पण कुठे चालला तू. तो आहे ना शांत एकदम, म्हणजे असं त्याचा कोणाला त्रासच नाही. हे बघा व्ह्यू. बघा हा वरचा जो डोंगर आहे ना, तर तो आपल्याला आपले जे शंकर भगवान आहेत त्यांचा चेहऱ्यासारखं दिसतंय. बरं नीट तुम्ही बघितलात तर समजेल. आपण तिथे होतो, तिथून आता वर आलो. एक हॉटेल आहे, तो इथून टॉप व्ह्यू बघा.
खूप वेळानंतर म्हणजे जवळपास आता 4:45 वगैरे वाजले असतील, 47 झाले. आणि आता आपण थांबलो आहे. ज्यांना लंच करायचं आहे लंच, मॅगी खायची मॅगी, जे काय इथे मिळेल ते. कारण आपण 3 वाजता वर होतो, आता खाली उतरलो टुवर्ड्स अपन कल्पा चाललो. अभी यहाँ से कल्पा कितना जाना पड़ेगा? टाइम 20 किलोमीटर सर, कितना टाइम फिर भी? 1 घंटा मान लो. 20 किलोमीटर केले ना. हां, पुरा चढाई आहे. आता आपण उतरलो खाली, त्या साईडून आलो. आता आपल्याला इथे वर जायचं आहे. बघा पूर्ण डोंगर म्हणजे भाई बेकार, अगदी वरवरपर्यंत असं फिरून 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 रस्ता आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये कळलंच असेल. आता बघूया जरा काहीतरी खाऊया. चला, मी मागवला आहे पराठा आणि हा आहे पराठ्याचा पप्पा एवढा मोठा. आणि यांनी सगळ्यांनी सुरुवात पण केली, म्हणजे यांचं संपलं पण ॲक्च्युली. तुम्ही काय राजमा चावल मागवलेला ना, आणि मोमोज, ऑथेंटिक मोमोज व्हेज, आणि दाल राईस. बाय. तुम्ही कधी आलात तर इथे या, हायवे ढाबा. तुम्ही कल्पाच्या जर रोडवर जाल ना तेव्हा इथेच आहे हायवे ढाबा, नक्की या. चलो. आपण गाडी पार्क केलेली आहे. स्वतः आपण पोहोचलो आहे, आज लवकर पोहोचलो. 6:30 पावणे 7 झालेत मला वाटतं. बॅटरी पण गेली. सो चला, आता हा आपला आजचा स्टे आहे कल्पामध्ये. आणि इथून एक व्ह्यू आहे. हाय, हॅलो. इथून आता एक व्ह्यू आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, एंट्री केली, हे रिसेप्शन. इथे काही आहेत, हे बघा पेंटिंग बघा, खूप भारी आहे. आणि इथून समोर डायरेक्टली आपल्याला एक मिनिट इथून आपल्याला डायरेक्ट हा व्ह्यू आहे. समोर स्नोकॅप माउंटन आहेत. आणि हे बघा, जे आपण खालून येताना बघत होतो ना तेच आहे. आता इथे कुठेतरी आपली रूम आहे, बघूया. खाली आलो आहे आणि आपली जी रूम आहे ती बघूया. सो इथे ही सचिनला दिली आहे रूम. इथून पण सेमच व्ह्यू आहे, पण आपली रूम दाखवतो तुम्हाला. हे बघा, ट्रिपल शेअरिंगमध्ये आहे. सो हा बेड इथे वॉशरूम आहे. आणि इथून हा डायरेक्ट व्ह्यू आहे. सही आहे ना, मस्त. तुम्हाला कोणती दिली आहे? आम्हाला हिरो भारी आहे. नाही जा. हे चल, तुमची दाखवूया. चल तुमची दाखवूया. दाखव तर. हा, ओ व्हॉट अ व्ह्यू. ओ सही आहे. ओ डायरेक्ट हाक मारायची रस्त्यावरून. नाही भाई. हे बघा, ही सचिनची रूम आहे. सेमच आहे. हे बघा, सेम व्ह्यू आहे. चला, हे तुम्ही कोणती पण घ्या, आमच्या रूम मध्ये यायचं नाही भाई. दरवाजा लॉक करा. दरवाजा लॉक करा. राईस आहे, त्यानंतर हे डाल आहे, मटर मिक्स वेज, ये पनीर आहे ना, कढाई पनीर आणि चिकन. आता आपण जेवायला आलो. सो जेवणामध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवलं. सगळे तुटून पडलेत.
सो आता जेवण झालं की थोडंसं आपण आज आपल्याकडे टाईम आहे तर काही ॲक्टिव्हिटीज वगैरे आपण करू. जेवण वगैरे झालं आहे मस्त आणि इथे उनोचा डाव रंगला आहे. अर्धे लोक झोपले आणि अर्धे जे आहेत ते उनो खेळतात. आता थोडा वेळ आपण उनो खेळू आणि उद्या सकाळी परत 8 वाजता आपल्याला जायचं आहे. डाव मस्त रंगलेला आहे अफलातून. म्हणजे इथे कधी काही होऊ शकतं. म्हणजे हिने ना 3दा उनो बोलली आहे पण परत तिच्याकडे पत्ते. आता परत आले. मी पण 2दा-3दा उनो बोलले आणि दादा पण एकदा उनो बोलले. सो सगळेच उनो. हा पण ही जिंकली. ती पहिली, तू दुसरी, सचिन दुसरा ना आणि तिसरी. तेव्हा ही परत उनो. थांब यांच्या उनोची सेंचुरी म्हणली. आता ना काहीतरी उलट झालं. बाई कडक गेम घेतोय. कडक बरोबर I would like to thank my mother.